पावभाजी म्हटलं ना तर सर्वांच्याच आवडीची, परंतु या भाजीला बनवण्यासाठी खूप सारा वेळ लागतो, त्यामुळे आपण कंटाळा करतो। तर आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी कमी वेळात सेम त्याच चवीची पावभाजी अगदी कमी वेळात बनवणार आहोत। नमस्कार, मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर सर्वात आधी आपण कुकर ठेवणार आहोत। कुकरमध्ये 2 चम्मच बटर घालणार आहोत। तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही तूपही घातलं तरीही चालेल आणि तेल टाकलं तरीही चालेल। आता वाटीनुसार 1 वाटी आपण बारीक स्लाइस चॉप केलेला कांदा घालणार आहोत। 1 वाटीभर शिमला मिरची बारीक चॉप केलेली, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चम्मच जिरं घालून आपल्याला मिश्रण 1 ते 2 मिनिटांपर्यंत मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। थोडासा कच्चापणा दूर होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे। खूपच आपल्याला कांदा परतायचा नाही आहे किंवा त्याचा कलर चेंज करायचा नाही आहे। अगदी अशा पद्धतीने कांदा आणि शिमला मिरची मस्त परतली गेली, कच्चापणा थोडा दूर झाला की यामध्ये अर्धा चम्मच हळद घालायची आहे, 1 चम्मच कश्मीरी लाल तिखट। कश्मीरी लाल तिखट हे तिखट नसतं, फक्त भाजीला खूप छान कलर येतो, त्यामुळे लाल तिखट टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिटांसाठी आपला परत हे मिश्रण मस्त असं परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्या मीडियमच ठेवायची आहे। मिश्रण व्यवस्थित परतलं गेलं की यामध्ये आपला 2 मोठे मोठे टोमॅटो बारीक चॉप करून घालायचे आहे। टोमॅटो फ्रेश आणि लाल कलरचे असायला हवेत, जेणेकरून भाजीला खूप छान चव येईल आणि कलरसुद्धा खूप छान येईल। टोमॅटो मस्त परतले गेले की यामध्ये 1 मोठा चमचा भरून आलं आणि लसणाची फ्रेश केलेली पेस्ट घालायची आहे। आलं आणि लसणामुळे पावभाजीला खूप छान फ्लेवर येतो, त्यामुळे 1 मोठा चमचाभर आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे। अर्धा चम्मच चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठसुद्धा मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण अर्धवट लावून आपल्याला टोमॅटो मस्त शिजू द्यायचे आहेत। टोमॅटो शिजल्याने काय होतं की जो अर्क असतो टोमॅटोचा तो भाजीमध्ये छान उतरतो आणि भाजीला कलर छान येतो आणि चव तर खूपच छान येते। बघा, टोमॅटो मस्त शिजलेले आहेत। आता यामध्ये खूप साऱ्या बारीक चॉप केलेल्या भाज्या घालायच्या आहेत। तर सर्वात आधी आपण मोठा 1 बीट अशा प्रकारे चॉप करून घालायचा आहे। बीटमध्ये खूप साऱ्या प्रमाणात जीवनसत्वे असतात आणि भाजीला कलर देखील खूप छान येतो। नंतर अर्धी वाटी फ्रेश वाटाणे घ्यायचे आहेत, 1 वाटी बारीक अशा प्रकारे चॉप केलेला बटाटा, 1 वाटीभर फ्लावर अशा प्रकारे चॉप करून घ्यायचे आहे। सर्व भाज्या आपण या मसाल्यामध्ये ॲड करणार आहोत आणि मिनिमम 1.5 कप जो आपण चहा पिण्याचा कप असतो ना, त्या कपाच्या मापानुसार 1.5 कप आपण इथे पाणी टाकणार आहोत। पाणी आपल्याला खूप जास्त टाकायचे नाही आहे। भाज्या अर्धा इंचभर वरती उघड्या दिसतील इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे। जास्त पाणी टाकू नका, 1.5 कप पाण्यामध्ये आपल्या भाज्या मस्त शिजतात। पाणी टाकल्यानंतर झाकण लावून 4 विसल्स आपल्याला घेऊन घ्यायचे आहेत आणि नंतर गॅस ऑफ करून भाजी पूर्णतः गार करून घ्यायची आहे। पावभाजी आपण आठवड्यातून तरी एकदा खाल्लीच पाहिजे, कारण या भाजीमध्ये खूप साऱ्या प्रमाणात आपण व्हेजिटेबल्स टाकले असतात, भाज्या टाकल्या असतात आणि त्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात जीवनसत्वे असतात। लहान मुलं नाटकी करतात की ही भाजी खायची नाही किंवा ती भाजी खायची नाही, तर अशा प्रकारे आपण भाज्या एकत्र करून शिजवून आणि अशा प्रकारे भाजी बनवली ना, अगदी पावच पाहिजे असं नाही, तर चपातीबरोबरसुद्धा आपण ही भाजी आवडीने खाऊ शकतो। तर बघा, अशा प्रकारे भाजी मस्त शिजलेली आहे आणि त्यानंतर मॅशरने आपण अशा प्रकारे मॅश करून घेतलेली आहे। जर तुमच्याकडे मॅशर नसेल ना, तर अगदी साधी आणि सोपी पद्धत ती म्हणजे तांब्या किंवा ग्लास घ्या आणि त्याने अशा प्रकारे चुरून घ्या। तर बघा, भाजी मस्त तयार झाली आहे। आता तडका घेणार आहोत। त्यासाठी एक पॅन घ्यायचे आहे। पॅनमध्ये अगदी 1 चम्मच बटर घालायचं आहे। बटर मेल्ट झाला की यामध्ये 2 चम्मचभर आपल्याला तेलसुद्धा टाकायचं आहे। त्यानंतर 1 चम्मचभर आपल्या आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। आलं लसण पेस्ट मस्त अशी फ्राय झाले की त्यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक चॉप केलेला कांदा घालून हा कांदा 2 ते 3 मिनिटेपर्यंत तेल सुटेपर्यंत आपला परतून घ्यायचा आहे। कांदा मस्त फ्राय झाला की यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे। तुमच्याकडे जो मसाला तुम्ही पावभाजी मसाला वापरत असाल ना, तो मसाला घालायचा आहे। तर या ठिकाणी 2 मोठे चमचे भरून पावभाजी मसाला आपल्याला घालायचा आहे। पावभाजी मसाला टाकल्यानंतर 2 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर आपला हा मसाला कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्याचा छान सुगंध आला की गॅस आपला ऑफ करायचा आहे
आता पॅन बाजूला ठेवूया आणि त्याच गॅसवर आपला कुकर ठेवायचा आहे। कुकर ठेवल्यानंतर या कुकरमध्ये आपला हा मसाला पूर्णतः मिक्स करून द्यायचा आहे। अगदी छोटी प्रोसेस आहे, पण हीच प्रोसेस मेन आहे। मसाला तयार करताना अजिबात घाई करायची नाही। मसाला व्यवस्थित रेडी करायचा आहे आणि ह्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला व्यवस्थित मिक्स झाला की अर्धा चम्मच काळी मिरी पूड घालूया। काळ्या मिरी पूडने भाजीला खूप छान चव येते। आता अर्धा चम्मच आपण कसुरी मेथी अशा प्रकारे हातावर क्रश करून टाकणार आहोत। कसुरी मेथीने भाजीला खूप छान चव येते आणि रिचनेस सुद्धा खूप छान येतो। त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि भाजीवर अशा प्रकारे कसुरी मेथी नक्कीच गार्निश करा। आता मसाले आपण पूर्णतः मिक्स करून घ्यायचा आहे आणि या भाजीमध्ये आपण क्वांटिटीनुसार थिकनेसनुसार पाणी ॲडजस्ट करायचं आहे। जर तुम्हाला पावभाजी खूपच घट्ट आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करा आणि जर थोडीशी पातळ आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवू शकता। पाणी टाकताना आपल्याला कोमटच पाणी घ्यायचं आहे, खूप गार पाणी आपल्याला घ्यायचं नाही आहे। आता भाजीवर आपल्याला खूप साऱ्या प्रमाणात बारीक फ्रेश चॉप केलेली कोथिंबीर आणि काही पुदिन्याचे पानं गार्निश करायचे आहेत, मिक्स करून द्यायचे आहेत आणि साधारणतः 5 मिनिटापर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो करून थोडंसं झाकण ठेवून ही भाजी मस्त वाफवून घ्यायची आहे। वाफवलेली भाजी गरमागरम सर्व करा। तुम्ही पावबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा ही भाजी तुम्ही सर्व करू शकता। ही भाजी दिसायला अगदी छान दिसते आणि खायला तर खूपच टेस्टी बनते। खूपच कमी वेळात बनणारी पावभाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। पावभाजी तुम्ही फंक्शनमध्ये, बड्डे पार्टी असो किंवा काही कार्यक्रम असो किंवा पाहुणे येत असतील तर तुम्ही ही भाजी अगदी कमी वेळात लगेचच बनवू शकतात। गरमागरम भाजी आणि नरम नरम पाव किंवा रोस्ट केलेले पाव आणि चॉप केलेला बारीक कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि निंबू बरोबर या भाजीचा एन्जॉय करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला नक्कीच लाईक करा। चॅनलला नवीन असणार तर प्लीज सबस्क्राईब करा। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।